Hello everyone and welcome you all to Riya Garat Vlogs. Let's begin a new day with a new vibe and a new energy. तर आज आहे संडे आणि मी डिरेक्ट सप्टेंबरच्या अगोदरपासून आत्ता ब्लॉग शूट करते जॅनमध्ये. खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे. बट आज ब्लॉग का करते ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. सो स्टे ट्यून्ड आणि आता ब्लॉग्स असेच येत राहणार आहेत. सो बघत राहा आणि स्टे ट्यून्ड फॉर दी ब्लॉग्स. सो भेटूया. तर जसं की तुम्ही बघतायत मी इथे रेडी झाली आहे. तर आज आहे केळवण आमच्या दीदीचं, जे तुम्ही लास्ट टाइम एंगेजमेंटचं ब्लॉग पाहिलं असेल. तर तिचं त्याचं केळवण आहे बिकॉज तिचं लग्न आलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही केळवण करतो. तर तुम्ही बघतीलच खूप सारे प्रिपरेशन्स केले आहेत. सगळ्यापासून प्रिपरेशन्समध्येच बिझी होते. तर मी दाखवते तुम्हाला कसं प्रिपरेशन झाले आहेत. सो बघत राहा. मी पण इथे विठ्ठल रुक्माईचा मी असं डेकोर केलेला आहे आणि इथे ह्यांना असं बसवलेलं आहे. बघा असे बसले. घेऊ इथे व्हिडिओज आहे ना. हा तू फोटो काढून घे ना. तर तू काढ. इथे बघा ह्या कॅमेरामध्येच बघा ते व्हिडिओ चालू आहे. इकडे ही बघा मी इथे रांगोळी काढली आहे संध्याकाळी बसून केळवणची असं पिशूची केळवण आणि असं काय काय इकडे तर हे आहे आमचं टॅरेसवरचं डेकॉर केळवणचं असं मस्त. आणि मी तुम्हाला दाखवते ह्या प्लेट्समध्ये काय काय आहे. तर हे तर पहिल्यांदा वरण भात, पुरी, गाजरचा हलवा, लॉलीपॉप, चिकन, मटन, गुलाबजाम, भुजी, पानसुद्धा ठेवलं आहे. असं खूप काय काय ठेवलेलं आहे इथे. आणि त्याच्यामुळे आम्ही सकाळपासून प्रिपरेशन्समध्ये येते. आणि बघा इकडे सगळं या स्वागत आहे तुमचं. सगळ्यांनी प्लीज अरे घ्या पटकन. टोपी घालायची होती का? नाही असू दे. तर जसं की तुम्ही पाहिलं आमचं डेकॉर वगैरे आणि कसं आम्ही स्टार्ट केलं केळवण. तर ते सगळं पाहिलंच तुम्ही. आणि आता जेवायला बसलेत ते. तर हा माझा आउटफिट ऑफ द नाईट. सो असं सिम्पल आउटफिट ठेवलं आहे. आता ते जेवत आहेत आणि सकाळपासून ॲक्च्युली इतकं मेस्ड अप आणि इतकं बिझी डे गेलं की
काही काम म्हणजे काही शूट नाही केलं मी बिकॉज रांगोळी त्यानंतर काय बनवायचं परत मला कॉलेजचं सुद्धा काम होतं तर ते सुद्धा करत होते. सो सकाळी मी कंटिन्यू 10 o'clock आय गेस 9 o'clock बिझी चालू आहे. ऑलमोस्ट पूर्ण किचनमध्येच गेलं आहे. आणि येस लेट्स सी कसं. आणि तुम्ही जसं की पाहिलं सगळं आमचं तर आता ते जेवत आहेत. त्यांचं जेवण झालं की मग आम्ही जेवू. आणि त्यानंतर मी थोडेफार गेमसुद्धा डिसाईड केलेत खेळू काहीतरी तर ते सुद्धा खेळू आम्ही विचार केला की टेरेसवर ठेवूया बिकॉज जास्त लोक होते. सो टेरेसवर व्यवस्थित अकोमोडेट होतील म्हणून मग टेरेसच घेतलं. तर ते टेरेसवर असं थोडं छान डेकोर वगैरे केलं आणि ॲक्च्युली टर्न आऊट सो गुड. तर ते छान झालं डेकोर आणि म्हणून टेरेसवर सगळे एकत्र येऊ आणि एकत्र बसायला भेटेल मजा करू म्हणून टेरेसवरच ठेवलं. आपण इकडे गेम खेळतोय. मी तुम्हाला क्वेश्चन्स करते. हू लव्स मोर? हू इज मोर स्मार्ट? मला वाटलं हे रेड मारलं. ओके. राग कोणाला जास्त येतो? ओके झालं. रोमॅन्टिक कोण आहे? भांडण झाल्यावर सगळ्यात पहिले सॉरी कोण नाही बोलतं? झालंच नाही. नाही झालं. डेटवर जातात तेव्हा कोण ऑन टाइम नाही येत? सगळ्यात जास्त कोण कोणाचं ऐकतं? फनी कोण आहे? जास्त पैसे कोण खर्च करतं? फुडी कोण आहे? चालेल. आता दोघांचं फेवरेट फूड सांगा. तुझं? दीदीचं काय आहे? नाही दीदीचं सांग. आणि दीदीचं काय? फेवरेट कलर दीदीचं आणि दीदीचं? ओके. टाळ्या. वा. तर तुम्ही पाहिलं मी गेमसुद्धा प्लॅन केला होता बट 2-3 प्लॅन केले होते बट ते झालं नाही. टाईम लिमिट असल्यामुळे टाईम आमच्याकडे कमी होतं बिकॉज उशीर झाला ऑलरेडी. सो तेवढ्या टाईममध्ये मला एकच गेम जमलं त्यांना एकच गेम जमलं खेळवायला. सो ते तुम्ही पाहिलंच आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आमचा केळवणचा. सो असा होता आमचा केळवण आणि केळवणचं ब्लॉग. सो खूप मजा आली. खूप दिवसांनी सगळे एकत्र जमलो आणि आता असेच काही लग्न जवळ येतोय तसंच काही रिच्युअल्स वगैरे असणार आहेत. सो मी त्याचं ब्लॉग नक्कीच शूट करेन. आणि उद्या मला उठायचं आहे सकाळी लवकर 4 o'clockला आणि आता वाजल्यात 12. सगळं वाइंडअप झालेलं आहे. सो आय होप तुम्हाला हा केळवणचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर भेटूया पुन्हा आपण अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. टेक केअर.